राजकुमार सुजल गुरव कोण कोरस सहगायक सचिन गुरव विनोद पुळे किंमत या कार्यक्रमाचे संपूर्ण संगीतकार प्रेम मोरदकर ॲडव्होकेट हर्ष गुरव या लोकनाट्यातील कलाकारांचा मात्र म्हणजे राजा चंद्रचूड शिवाजी गुरव प्रधान जुलूम सेन संतोष गुरव प्रधान पुत्र विक्रांत विनोद मुंडेकर राजेश्वरी राजकुमारी राजेश्वरी सुजल गुरव विनोदाचा बादशाह हवालदार बंधू राहुल गुरव साथीदार बंधू उमेश काकणेकर श्रीमती शेतकरी श्रीमती सुदेश गुरव श्रीमती पुत्र जय साहिल गुरव डाकू मंगल सिंगच्या भूमिकेत विकास गुरव साथीदार गुंडा रुद्र गुरव वाद्य ढोलकी बंधू गिरीश गुरव मृदुंग प्रकाश गुरव पी गुरव तत्वा साथ उदय पुळे वेशभूषा निलेश गुरव केश रचना बाळकृष्ण गुरव लाईट बंटी वेलवणकर समीर गुरव साऊंड जिंपी जाधव विनोद मुंडेकर गणेश सिंग आर्यन गुरव प्रवीण गुरव सदावट नंदकुमार गुरव आणि या मंचावरील इतर कलाकार तीन अंकी तुपारी विनोदी वगैरे नाट्य सादर करीत आहोत नृत्य स्वप्नासी नृत्य एका स्वप्नासी राजकुमार विजय काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाले त्याचा धक्का तुम्हाला सहन झाला नाही त्यात तुम्ही आपला प्राण गमावला राणी सरकार अलीकडे त्या मंगल सिंग डाकूने राज्यात धुमाकूळ घातलाय डाकू मंगल सिंग कोण आहे डाकू मंगल सिंग तुझ्या या बोकल धमकीला घाबरणारा हा राजा चंद्रचूड नाही कोण आहे तिकडे महाराज काय गडबड चालले बोला काय गडबड चालले महाराज आपल्याला स्वप्न पडलं की भात झाला असे ओरडतात का शिपाई स्वप्न पण नाही आणि भास नाही हा लकोटा पहा हाय लकोटा अरे पंतू अरे इधर पेपत्र आहे काय राम फराडो पहारा करता की छोपा करता त्या मंगल सिंग डाकूने आम्हाला दिलेला आव्हान आहे हे पहा वाचा म्हणजे कळेल तुम्हाला काय डाकू अरे बाप रे मेलो आता का करतोस काय महाराज अरे काय अरे तलवार रे राम फराडो हा जन्माला बंद करा महाराज त्या डाकूला कसा भुईचा पट करतो तेच पहा महाराज द्या तो लकोटा द्या महाराज द्या रे काय दिलं रे वाच तुम्हाला घरी ये हा धरतो ना हा वाच अरे होय अरे वाच स्वतःला श्रीमंत समजणारा राजा तुझ्याशी प्रामाणिकपणा वागून गोर गरिबांवर अत्याचार करणाऱ्या त्या पुत्रांना वेळीच लगाम घाल नाहीतर अहो महाराज हे तर अगदी बरोबरच आहे शिपाई तसं असेल तर त्याला आम्ही जाब विचारू महाराज तो जरी डाकू असला त्याच्या दिवसाला तुझ्या माणसाला अरे तरी तो डाकूच आहे शिपाई ताबडतोब प्रधानजी व त्याच्या पुत्राला बोलून घ्या जा निघा शिपाई जशात ना महाराज आमची कन्या राजेश्वरी शिकारीला जात आहे तेव्हा पण जयंतारी करावी निघा पण अरे दत्तू चल आधी आपण शिकारी
जायची तयारी करू. चल चल लवकर. हा, लवकर जा. हा, जात आहे की? प्रधानजी, तुम्हाला सांगितलं कामगिरी जर नाही केलं पकडलं की राजा मगाची डाकूला. माफ करा महाराज, आम्ही त्या डाकूचा पाठला केला, पण नेहमीप्रमाणे तो दार जंगलात हरवला झाला. महाराज, आपण त्याची चिंता करू नका. योग्य वेळ शोधून त्या हरणखोराचा बंदोबस्त करतो आम्ही. विक्रांत, योग्य मजा कधी? प्रधानजी, हा लकोटा पहा. त्यात लिहिलंय आपण गोरगरिबांना लुबाडून अत्याचार करणार. खोटं, साफ खोटं. आमच्या विरोधी पक्षानं त्या डाकूला हाताशी धरून आम्हाला बदनाम करण्याचा कुणाचा तरी डाव आहे. प्रधान पुत्र विक्रांत, तुम्ही सुद्धा या राज्यातील सुंदर तरुणींना त्रास देतात. तसे आमच्या कानावाल आहे तेव्हा लक्षात ठेवा. आम्ही सर्व या बहिणीला आधी शक्ती आधी माया मानतो, तेव्हा स्वतःला वेळ सावरा. बरं, येतो मी. या थेट्याचा लवकरच काटा काढून हा राजन लवकरच आपल्या ताब्यात घ्यायला हवा. मग त्या अगोदर त्या डाकू बगाचीला कैद केलं पाहिजे. पिताजी, लवकरच त्या राजकुमारी राजेश्वरीला माझ्या भाऊ पाशात पाडून या राजगादीचा वारा सोडणार आहे मी. विक्रम, हे नंतर पाहूया. आधीच त्या थेट्याला आपल्याविषयी संशय आला आहे. जरा धीरानं घे, म्हणजे झालं. कारण ती राजेश्वरी तुझ्याकडे ढुकूनही पाहत नाही. चला, आपण पुढच्या तयारीला लागूया. अरे माणसं नव्हतं, अरे वाटतो. काय सांगतो चल जाते होते काय अरे तो म्हातारा झाला. आता झाला हा. काय हे जाऊ दे. काय सरकार आपल्या शिकाच्या शेवट तर त्या या पोराने लावला. म्हणजे काय म्हणायचं काय कोण आपण आणि इथे येण्याचे कारण तरी काय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या अशा घनघोर अरण्यात काही माणसांना फिरलं धोक्यात आहे असं वाटत नाही तुम्हाला? वाघ सिंहाची भीती मला नाही, पण या वाघाचा पाठलाग करत तुम्ही इथे का आलात? इथे जवळच पलीकडच्या जंगलात आमची झोपडी आहे. कंदमुळे तोडण्यासाठी माझे बाबा व मी या जंगलामध्ये आलो. त्याच वेळी माझ्या बाबांच्या अंगावर या वाघाने झोप घालण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी त्याचा पाठलाग करत इकडे आलो. अरे दत्तू, हा तर एवढासा कोण? हा पराक्रमी तो. मला तुमचा फार अभिमान वाटतो. नाव काय आपलं? मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा. माझं नाव जय. पण आपलं नाव? मी राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. काय? राजकुमारी राजेश्वरी? हा. गरीबांचा मुद्रा कसा? आशीर्वाद. अरे, असं वेळेसारखं काय करताय? मला तर तुम्ही फार आवडला. आपली का परवानगी असेल तर हातात हात द्याल माझ्या. पण आपण तर राजकुमारी आहात. मी तर एक गरीब माणूस. जय प्रेम आहे, लहान मोठा, गरीब श्रीमंत, जात पात असा भेदभाव नसतो. हो राजकुमारी हो आता हा. शिपाई तुम्ही पुढे व्हा, मी आले. मार खुटा बाळ पिटा. अरे दत्तू, बाळ पिटा. अरे पण तू म्हणजे काय म्हणायचं आहे? अरे मित्रा, या अरण्यात
फिरून फिरून मला फार भूक लागले. तेव्हा फुटाव मारल्याशिवाय दळण कसं करणार? अच्छा, ऐका. आता फार हुशार आहेस. अरे पहिलं बसून शिपाई पुढे वा म्हटलं ना अरे पंतू, हा, अरे तुम्ही दोघं जरा पुढे वा. आम्ही दोघं हा, आम्ही दोघं जरा येतो. अरे आम्ही दोघं ना आपण दोघं वा, आम्ही दोघं. मग, काय सांगतो चल रे. हा. अरे थांब अरे रे. हे दत्तू यांचं का आपलं तर चालू दे आपण चल मध्ये मध्ये कशाला थांब, थांब. हो बरं चल. हो येतो होय होय जय तुझे बाबा कुठे आहे? जय लेकरा कुठे आहेस तू? लेकरा कुठे होतास तू वाघान तुला काय केलं लेकरा नाही बाबा, त्या वाघाचा मी चांगला समाचार घेतलाय. लेकरा ही मुलगी कोण अगदी राजघराण्याचे दिसते होय बाबा, राजा चंद्रचूड महाराजांची कन्या राजेश्वरी. म्हणजे आपल्या झोपडीपासून करफुले करण्यासाठी तो नीत प्रधान यांचाच नव होय त्याचं नाव घालण्यासाठी मी ज्यासोबत लग्न करायचं म्हणते. बाबा आपली काय हरकत? पोरी हे कसं शक्य आहे? तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला हे पटणार नाही. आम्ही गरीब साधी माणसे, आमच्या गरिबांच्या झोपडीत तुला झोपता येणार नाही. तेव्हा हा वेडेपणा सोडून एखाद्या राजकुमाराशी लग्न करणं योग्य आहे पोरी. नाही बाबा, मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. लग्न करेन तर जयशी. शोकदेश्वर राजाची घरी राजकुमारी राजेश्वरी. वा बरं, बघा बघा आपल्या मुलीचा प्रताप आणि एका शेतकरी मुलाबरोबर. राजेश्वरी पिताश्री तुम्ही आणि इथे रंगाचा बेरंग झाला. अगं राजकुमारी तू आणि एका कवडीमोल या नागरिकाबरोबर. अगं तुझ्या या बेताल वागण्याने राजा म्हणून घ्यायला लाज वाटते आम्हाला. प्रधानजी बरोबर. वेळेचा का केला आम्हाला? पण पिताश्री माझं थोडं ऐकून तर घ्या. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. काय बोलायचं आहे ते राजमहाला केला नंतरच. प्रधानजी बरोबर. या राजद्रोहाला कठोरात कठोर शिक्षा द्या. म्हणजे राजघराण्याच्या स्त्रियांवर डोळा ठेवण्याचं धाडस परत कोणालाच होणार नाही. प्रधानजी तुम्ही हे चांगलं केलं नाही. अरे गरिबांना लुटणाऱ्या नरधमा, तुला एक दिवस ही प्रजा तुझी जागा नशी राहणार नाही. राजेश्वरी मुकाडे चढ राजवाड्यामध्ये. पण पिताश्री माझं थोडं झाड काय मिळालं तुम्हाला? राजघराण्याशी एकनिष्ठ असल्याचे समाधान. रात्रीच्या अंधारात मिळमिळ्या फिरणारा कादू आहेस तो. युवराज उतरा. तुझ्या स्वप्नाचे राग राखोले करणाऱ्या या हरामखोराला आपण जागतिक शिक्षा द्यावी. परत आपल्या मार्गात येणार नाही अशी हे राज्य काबीज करण्याची वेळ अगदी जुळून आली आहे. राजा चंद्रचूडाचा तर आपल्या विश्वास बसला आहे. खरं सांगून ऐकलं तर ठीक, नाही तर त्याचाही मला प्राण घ्यावा लागेल. येतो मी. अरे, माझ्या अपराधासाठी त्या देव माणसाचा राजा चंद्रचूडाचा प्राण घेऊ नका. हवं तर ठार करा मला. तुला तर ठार करणारच आहे मी. पण त्याआधी तुझ्या बापाला राजा चंद्रचूडचा व्यायी होऊन पाहणारा नराधमा भोग आपल्या कर्माची. हा बस, हंगाम करा. शिपाई ओ युवराज, ओ युवराज, ओ शिपाई. या हरामखोराला कैद करा. ए, आता बघतोस काय? पकडण्याचा बरोबर. सोडा माझ्या का लेकरा बाई सोडा? फुकटच्या गमजा कशाला मारतो? आम्ही मोठी माणसं, तुम्ही छोटी माणसं. आम्ही छोटी माणसं आहे. कामच कोण म्हणतो छोटी माणसं? आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेमुळे तुम्ही राजकारण करतात हे लक्षात ठेवा. बस का तुझ्या हे तत्वाच्या? मी तुझ्या पाया पडतो. तर मला ठार कर, पण माझ्या लेकराला मार नको. हरामखोरा. तुमच्यासारख्या राज जो आहे ना, एकच शिक्षा ती म्हणजे मृत्यूदंडाची. शिपाई कशात नाही युवराज? मार कुठा पार पिटा. काय हुकुम आहे सरकार? अरे पंचू, तुला घालू काय? शेवटचा मोठा. हरामखोरा, मी सांगेन तेवढंच करा. हा, या डॉक्टर. हरामखोराला घोड्याच्या पाठीला बांधा आणि काट्या कुट्यातून दगड धोंड्यातून
हरपणे ओळख द्या. अरे ईश्वरा, या कलियुगात 11वा अवतार घे. 12वा असेल. या तुम्ही रक्षाचा नायनाट कर. शाबास, राजाराम, बोला. शाबास, राजाराम. नायनाट बोल, कर. या असेच, तुम्ही असेच तर कोण कुणाचे नाही या जगती कोण कुणाचे नाही या जगती सांगे ना सोबती नसे कोण तुझे सेवकी नसे कोण तुझे सेवकी नसे कोण तुझे सेवकी कोण कोणाचे नाही या जगती कोण कोणाचे नाही या जगती सांगे ना सोबती नसे कोण तुझे सेवकी काय काय नमस्कार काय काय त्याला मारू नका ना आईला नाच कोणाच्या पाठीला बांधा. बाबाच्या खिशात दगड खोंद्यातून हरपण्यात ओढत द्या. आणि या हरामखोराला कोण तरी फेकून द्या. कोण्या कुत्र्यांची मजा होऊ दे. चला निघा. तुम्ही त्यांनी जुलूमची माणसं नाव कधी देव नसतो. काय म्हणाला येऊ भगवान 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 पाहिजे. हो भगवान पाहिजे. सरदार गुंडा. अरे हरण पाहिलाच माझा भगवान. हा भगवान अरे पाहिलाच माझा आम्ही कोणी हेर नाही ही प्रधान जुलूम त्यांचीच माणसं आहेत हे खरं आहे पण मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा माझं नाव जय अरे पण हात आमच्या हातीत कशा मारला. अरे हात आमच्या हातीत कशा मारला. कशाला नाही मला घर बांधण्यासाठी प्रधान जुलूम चेंबे या दोघांना पाठवलं इथं आणि एवढ्या दुकानातले माझ्या बाबांनी ठार मारलाय काय त्या नीच विक्रांत तुझ्या बाबाला ठार मार. बाबा नव आणि या
हा तुम्हाला दोघांना पाठवलं हो, नव्हतं. आम्हाला तुम्हाला दोघांना हो तुम्हाला दोघांना पाठवलं नव्हतं. हो ना आम्ही कुठे नाही, तो कुठे हा? अरे होय तरी म्हण, काय तरी म्हण. या पोराला तुम्ही मारणार नव्हतं. हो, आम्ही कुठे? सरदार गुंडा जा, या हरामखोराला आपल्या कणकण्यात दाबून दादा, दे. घेऊन जा. या हरामखोराचा घेतो समाजात. दादा, जा. अरे बाबा दया आहे, तू इकडे ये. अरे तो आपला जीव कसा वाचेल ते बघ. हो जाऊ दे म्हणते, आपल्याला काय करायचं आहे. सावकाश बोल, सावकाश बोल. काय म्हणाला हो? अरे मी ऐकलं नाही वाटतं. काय म्हणाला हो? हो, बोल ना, चकू. मरू दे. कोण म्हणून दे? हो कोण? काय बोलत हो, हो? मी सांगतो ऐका ना, ऐका. हो क्षमा करा, हेच म्हणालो मी. अरे होईना रे. ठीक आहे, एक वेळ करतो तुम्हाला क्षमा. परंतु जर का हत्या परत माझ्या हद्दीत आला तर तुमचा प्राण घेतला तिथे राहणार हो नाही. माहितीये हो. तुमचा प्राण चल. चालतो इथून. हो. चाललात कुठे? का? याचा मुर्दा कोण नेणार? हो. होता येईल चालेल. नाही येत. आम्ही आपल्या आधीच येतो. काय फोन केला? कोणी करायला जुलूम खेळ? अरे तुझा खेळ संपला तर गरीब आया बहिणीचे आबरू लुटणाऱ्या लांडग्या तुला तर क्षमा नाही. अरे तुला तर क्षमा नाही. काय करू? काही सुचत नाही. इतके दिवस झाले तर ती सोन्याची मासोळी माझ्या जाळ्यात अडकायला तयार नाही. पण लक्षात ठेव राजेश्वरी, मी सुद्धा काही कमी नाही. तुला आपलीशी केली नाही तर ओठावर मिशी पडणार नाही. विक्रांत, अरे झुला सुद्धा विसरला नाही. बस फक्त हरवण्यापुरती असते. समजलं ना? राजेश्वरी, आपण कोणाला बोलत आहात याचे भान आहे ना? मराठा विचारणारा. अरे तू कोण आहे? आपला हितचिंतक समजा. अगं तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. विक्रांत, अरे काय बोलतेस तू? अरे सुजीवरती आहेस ना? नाही राजेश्वरी, तुझ्या सौंदर्याने मी बेहोश झालोय. प्रिय, माझ्या प्रेमाला होकार देशील तर सर्व प्राप्त झाल्यासारखे वाटेल मला. नाटक राहण्याने केलेले किडा काय? अरे किडा नाही, तो राजकिडा. आणि सतत तरी तुझ्यात प्रेम करण्यासारखं अरे आहे तरी काय? का? मी तरुण आहे, शूरवीर आहे. मी तर परिपूर्ण पंचपक्वान्नाचे ताट आहे. मग गुलाबजामुन लाडू आहे ना बस. हो लाडू नक्की राहू दे. गुलाबजामुन हा, मग. पंचपक्वान मीठ नसेल तेव्हा ते पंचपक्वान बेचव लागते आणि तेच मीठ तुझ्यात राजेश्वरी, या कलियुगात सर्व गुण संपन्न पूर्ण पुरुष तुला पती म्हणून लाभणं अशक्य आहे. नाही. पण माझ्या सुदैवाने कसा गुणवंत भोला फाबडा माझा राजकुमार मला केव्हाच भेटला हा, मग. अगं तो या जगातून केव्हा तेव्हा घरी गेलाय का माहिती नाही. हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. माझा जन मला भेटायला नक्की येणार. परंतु माझ्या तू सुचित तेव्हा ना. विक्रांत नक्की काय म्हणत राजेश्वरी, मुक्काचे तुझा हात माझ्या हातात आहे. बघाव. तर तुझ्या नाजूक शरीराचा सोळा मोळा करून फेकून देईन. नाही. नाही विक्रांत. ये, अशी जवळ ये. हो, मी आहे ना. हा, तू माझ्या हातून कोण माझा हात? ये, ये, ये. हो, हो, माझा. हो, मी ना तुम्हाला चल, बस. आल्यापासून काही चालवलं नाही. एवढी काय तरी नाही हो. हो, जरा तू कामाला प्रधान पुत्र विक्रांत म्हणतात मला. पाहिजे ती वस्तू कोणत्याही मार्गाने मिळू शकते.
शकतो. पण ते शक्य नाही. माझा प्राण झाले तर तुमची इच्छा कधी पूर्ण होणार नाही. राजेश्वरी मुकाटीला तुझा माझ्या हातात दे, नाहीतर तुझ्या नाजूक शरीराचा चोळा मोळा करून फेकून देईन. आज तुला माझ्या हातात फोड वाजायचा. सांगत राहतो. हो, अरे, मुकाटीला तू माझो, नाहीतर आज मी तुला कधवणार नाही. राजेश्वरी, काय गडबड चालले? गडबड करताय. पिताश्री, राजेश्वरी, तुझ्या डोळ्यात पाणी. पिताश्री, रडवलं ना माझ्या चायचीला कलंक लागणार तुम्हाला. आताच्या आता हे राज्य बाहेर हाकलून दे. युवराज विक्रांत काय येतात आहे मी शिपाई, दशात्न महाराज शिपाई, आमच्या राज्याशी गद्दारी करणाऱ्या या नराधमाला कैद करून अंधार कुठे डांबून ठेवा. जा घेऊन त्याला. प्रधानजी, तुमचा हा पुत्र या राज्याचा लायक नाही. राजा चंद्रचूड, आतापर्यंत खूप अपमान केला आम्ही. पण आता नाही. आता योग्य ती वेळ आली आहे. हे राज्य करण्याची. गेली 20 वर्ष म्हणून तुम्हाला सोडून मला घ्यायचं आहे. समजलं? खामोश! या राज्याची अभिनेत्री धरणाऱ्या लाडक्या तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. राजा चंद्रचूड, त्याचा विचार तू नको करू. अजून वेळ गेली नाही. राजकुमारी राजेश्वरीचा हात माथावर नाही. याच्या हाती घालू. हे शब्द या नाही. राज्याचा भावी जावई म्हणून स्वीकार कर. माझ्या पाठीत खंजीर खुपसला नराधमा. आता भोग आपल्या कर्माचा. होऊया. शिपाई! हो तुम्ही रागात जाऊ नका धन्यवाद घ्या धन्यवाद घ्या शिपाई! जिंकणवतेचा वार वाजवता पकडा! पकडा त्या थेड्याला. हा अरे पंतो हो थेंडा कुठं आहे अरे शिपाई! पकड त्या थेड्याला. महाराजांना हो, राजा चंद्रचूडाला. पण प्रधानजी आम्हाला काय मला हा अरे माझ्या मर्जीप्रमाणे वागला तर दोन दुप्पट मोरा देईन. तर झालं चौपट ना पकड त्याला. हो महाराज शिपाई, शिपाई! पकड त्या थेड्याला आणि अंधार कोणी टाकून ठेव. हो, पकड ना. हा जाऊ त्याला. हो महाराज आलिया भोगाशी असावे सादर मार कुटा पाड पिता हा. महाराज त्याचा तर काही उपयोग नाही महाराज सगळं संपलं महाराज हा महाराज पिताश्री. अरे रे परमेश्वरा, अजून किती असा अंतपणा आहेस ज्याने चंदनाच्या खोडाप्रमाणे या प्रजेसाठी स्वतःचा देह जिजवला. त्याच राजाला अंधार कोठडीत जावं लागत आहे. देवा, किती निष्ठुर आहेस रे तू. राजेश्वरी, तुझ्या बापाला राजा चंद्रचूडाला मोकळा शोध द्यायचा असेल तर माझ्या या मित्राची हे शक्य नाही. माझा प्राणघात झाले पण तुझी पापी वासना कधी पूर्ण होणार नाही. राजेश्वरी, तशी ती सरळ बोलणार नाही. एवढा माज, एवढी मिजाज आज तो चोळा मोळा करून फेकून देणार. जाऊ दे मला. अशी जवळ हा मित्रा. एवढी घाई बरी नाही. अगदी बरोबर बोललात प्रधानजी अगदी घाई संकटात शिपाई, का घाल दिला हा आणि अंधार कोठे टाकून ठेव. 4 दिवस अन्न पाण्याशिवाय उपाशी ठेव. 5व्या दिवशी अन्न देतो तुम्ही का घाल दिला. जातो ना मी हो येऊ काय हो तुला जाऊ शकतो हो, का? येतो मी हो यो चल मित्र, आमच्या पौर्णिक राजाला सांगून माझा राज्याभिषेक केला पाहिजे. नंतर मूर्ख कुठचा असं डोकं फिरल्यासारखं का करत आहे अरे गाढवाच्या मी आता या राज्याचा शूर सरदार होणार मला ना दुप्पट मोहरा मिळणार आणि मी तुझ्या बायकोला साडी घेणार पण तोंड सांभाळून बोल. जरा एका पाठी
पण ते हो 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 पण ह्या काय चुकलं माझं अरे तुला समजतं काय अरे सरदार होण्यासाठी तू जिवंत राहशील तेव्हा ना अरे गाढवाच्या तो प्रधान पुत्र विक्रांत महाभयंकर पापी अरे म्हणजे काय म्हणायचं काय अरे मला तर यांचे काहीच पटत नाही बुवा कुणाला पटतंय त्याला आता आपण काय करणार आपण ही सर्व माहिती त्या डाकू मंगल सिंगला सांगूया डाकू मंगल सिंगला नको रे बाबा मी येणार अरे दत्तू मूर्ख आहेस तू अरे तो जरी दिसायला डाकू असला तर त्याचे विचार समाज कल्याणासारखेच आहे असं म्हणतो बघ. आम्हाला ठीक आहे पण माझी कळत आहे बघ. आहे मंजूर ठीक आहे बाबा आहे मंजूर बाबा तू पुढे आणि मी मागे बरं बरं मी होतो पुढं तू ये मागून डरपोक कुठचा अरे डर काय म्हणाला काय डरपोक. तुझ्या बापाला घाबरतो काय हा? अरे होतो ना हो ना पुढे बा मोठा जाऊ प्रधानचा माणूस आहे महाराजांचा मन महाराजांना कोणी आहे पुरा भाई नंतर सांगतो चल चल डरपोक. बाबा काय घाबरत अरे चल घाबरत. प्रधान जुलूम सिंग अरे तुझा खेळ संपला त्या गरीब आया बहिणीच्या आबरू लुटणारा लाडक्या तुला क्षमा नाही अरे तुला क्षमा नाही सरदार गुंडा काय खाण्याचा आणि त्या पोराला माझ्या समोर जायचं काय ठेवायचं विचारल्या प्रश्नांची नीट उत्तरं मिळाली तर ठीक नाहीतर त्याचाही शेवट लावणार नाहीतर त्याचाही शेवट लावणार गरीबाचा मुलगा काय सरता खामोश खरं बोल तू त्या प्रधान जुलूम शेखचा हेर आहेस ना मग? अरे तू त्या प्रधान जुलूम शेखचा हेर आहेस ना मग? नाही सरदार हे सब खोट आहे मला काल मारण्याची आज्ञा त्या शिपायांना दिली होती परंतु तुम्ही देवाप्रमाणे धाव घेऊन माझे प्राण वाचवलं हे तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही म्हणे उपकार विसरणार नाही अरे मी तुला जिवंत ठेवीत म्हणा अरे मी तुला जिवंत ठेवीत म्हणा कारण माझ्याशी खोटा बोलणारा क्षमा आहे नाही सरदार मी खरंच सांगत आहे प्रधान जुलूम त्यांच्या त्रासाला कंटाळून आमच्यासारख्या गोरगरीब जनतेला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अरे वा अरे त्या प्रधान जुलूम शेखचा मी तर सूड घेणारच आहे अरे मी तर सूड घेणारच आहे सरदार गुंडा नाही नाही सरदार नाही अरे बेसावत खाऊ घालणं हे माझ्यासारख्या शूर योद्ध्याला शोभत नाही ते तुझी तलवार दे ना या पोराचा पराक्रम पाहायचा आहे मला दे तलवार सरदार मी जरी नांगरदारी शेतकरी असलो तरी संकट प्रसंगी शत्रूचे दोन हात काढण्यासाठी तलवार सुद्धा चालवू शकतो कारण राजा चंद्रचूडाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. खामोश! त्या राजाचं नाव देखील माझ्या समोर घेऊ नकोस कारण मी त्या जुलूम शेखच्या तालावर नाचणारा तुझा तो राजा म्हणजे पावला हे पावला होता नक्कीच. यापुढे महाराजांबद्दल अपशब्द उच्चाराल तर ते मला सोडवणार नाही राजा चंद्रचूड म्हणजे आमचे परम दैवतच आहे अरे वा म्हणे परम दैवत आहे अरे ज्या राज्यात गोड गरिबांना न्याय मिळत नाही तो तुझा राजा परम दैवत म्हणजे तू सुद्धा आमचा कट्टर दुश्मनच म्हणायचा या पोराला जिवंत न ठेवलेलाच बरा यो कुणाशी सामना घेतोय काय आता सांग यो कुणाशी सामना घेतोय मला माहिती नव्हती हो डाकू देवा तू हत्या परत कशा
देवा तू हत्ता कशा पाहिलाय? तू हत्ता परत कशा पाहिलाय? काय सांगितलं होतं तुला मी? जर का हत्ता परत हो माहितीये हो तुमचा प्राण घेणार. हो प्राण नको काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं तुम्हाला? मला जर का हत्ता माझ्या हातीत आला तर तुमचा प्राण घेण्याशिवाय राहणार नाही. तू काय करून देऊ? मी धरू हो डाकू देवा आमच्या राजकुमारीला राजेश्वरीला त्यांनी चिकन करून सोडा डाकू देवा काय म्हणतो? काय म्हणला तू? हो त्याचं काय ऐकू नका माझं तरी ऐकल आणि तो नीट प्रधान पुत्र विक्रम राजेश्वरीशी जबरदस्तीने लग्न करणार आहे म्हणे. अरे वा! ही तर बातमी चांगलीच आहे. राजेश्वरीशी लग्न करणार ना मग? हो अरे राजेश्वरीची! आणि त्यांनी प्रधानजीने महाराजांना पकडून आंध्र पकडून दाबून ठेवला आहे बाबा तरी पण हसताय अरे वा! म्हणजे चांगली संधी तुला देत आहे. काय माझा सूड घेण्यासाठी चांगली संधी तुला देत आहे. कोणता हात जायला काळजी करा. आज मी माझी इच्छा पूर्ण करणार. आज माझ्या काळीमातीचा दिवस आहे. मग आम्ही काय करायचं सांगा तुम्ही विकास सांगा मी करायला तयार आहे दाखवू देवा मी राहणार तो मोठा काय सांगायचं नंतर त्याला हा सांगा. मला सांगा मला काय सांगू सांगा तुम्ही विकास आज सांगा माझ्या काळीमातीचा दिवस हा, आहे. मग मी काय करू सांगा विकास सांगा काय बी करू नकोस. आज माझ्या काळीमातीचा दिवस आहे आणि तिला बली हवाय. काय बली आज तुमचा बळी देणार. हो, नको. आज तुमचा बळी देणार. त्याचा नको. हो काय दाखवू देवा ठीक आहे. मग पहिला नंबर तुझा. भाऊ उठा रे. आज बळी देणार म्हणजे हो, माझा बली कशाला आहे द्या तुम्ही, द्या, बिनधास्त द्या. माझा बली नको हो मग हसतात रे अरे तू मला. बाबा फुलं हो ना देवा. हा हो डाकू देवा हा. ए बाबा ऐकताय हा डाकू देवा हा मला काय वाटतं माहितीये काय का वाटतं रे गप रे या संकट टाकू आता तुम्हीच वाचू शकता होय होय हा मी वाचवू शकतो. होय, होय. एवढा विश्वास आहे तुमचा आणि खोटं ठरलं तर घाट पादर्शी हो आहे. माहिती आहे हो आम्हाला तुम्ही मला पकडण्याचा डाव तर नाही हो, ना? आम्ही कशाला पकडण्याचा डाव ठीक आहे. त्या हरामखोरांचा सूड घ्यायचाय म्हणून एक वेळ विश्वास ठेवतो तुमच्यावर. परंतु जर का दगाफटका झाला हा तर गाठ या डाकू मंगल हो, माहिती आहे. या दोघांसोबत जा आणि त्या नीट प्रधान जुलूम शहरवर हल्ला करा. चला निघा. आता काय आहे तुझं? राजेश्वरीला म्हणावं त्या नीट मित्रांची खोटं प्रेमाचं नाटक करून थोडा वेळ निभाव. हा तोपर्यंत आम्ही चोर वाटेने येतो. चला निघा. चले. हाय देवा लहानपणी आईची माया छेडून पिताजींची ताटात धूळ खाली आज माझा प्राण सकाळी दुरावला देवा मी असा कोणता गुन्हा केला रे तेव्हा ही संकटे
एका पाठोपाठ माझ्यावरती कसत आहे. माझे पंचप्राण त्या ज्याच्या प्रेमात गुंतले आहे ते कुठे असतील, त्यांचं काही परवडलं नसेल ना. ताई सरकार, हो ताई सरकार, इथे कोण आलं तर काय हो? नाही, तिथे कोणीच नाही आलं. इथे कोण नाही आलं? वाचलो बॅगाचा 12 पण पंतू कुठे राहिला? अरे पंतू, अरे हे पंतू, असं नाव केलं ग, का ओळखत आहे? बाई बोला, कुठे आहेत माझे जय? त्यांचं काही परवडण्याने केलं अहो तुमचे जे ना ते कधीच गेले नाही. हे शक्य नाही. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. अरे दत्तू, उगाच थट्टा कशाला करतो? काही सरकारांना सगळं सांगून टाक. होय होय तुमचं नीट विक्रांत यायचं एवढे ताई सरकार, हो ताई सरकार, हो तुमचे जे ना एकदम चुकत आहेत, तुम्ही काळजी करू नका. काय सांगताय का? हा. हे ऐकून मनाला खूप आनंद झाला. माझ्या पण आणि थोड्याच दिवसात तुमची सुटका सुद्धा होईल. तोपर्यंत खोट प्रेमाचे नाटक करून वेळ मारून न्या असा हुकूम आहे त्या देव माणसाचा. म्हणजे डाकू म्हणजे शिकता हो. असं म्हणताय? हा. ठीक आहे. काय गडबड झाली आहे? हा, कुठे काय नाही, त्याने एकदम कोड बंदोबस्त ठेवलाय. अहो, त्याला विचारा ना. हो हो, अगदी डोळ्यात तेल घालून अरे करतोय आणि बरं ठीक आहे. काहीतरी घाल. राजेश्वरी, मनात समजावून सांगतो तुला, कशाला नाजूक शरीराची वाट लावून घेत आहेस? तू माझी हो, फुलासारखा जपेन तुला. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेन मी. एवढी बहादुरी कुठली तुमच्यात? जर का तुमच्यात हिंमत असेल तर या राज्याची वाढत जावे म्हणून राज्याभिषेक करायला का? बोला, माझी अट मान्य आहे तुम्हाला? राजेश्वरी, तुझ्या प्रेमासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुझे आज मान्य आहे मला. या आनंदाच्या प्रसंगी एखादा नाच गाणं करून माझ्या दिलाची इच्छा पूर्ण कर. आहे मंजूर? आता ही मला भेटणार नाही. राजेश्वरी, एवढा कसला विचार करताय? कोणता नाही, कोणते गाणे म्हणू याचा विचार होते ना. हो ताई सरकार, कोणतंही गाणं म्हणा, आम्हाला काय नाचायला भेटलंच का? तुम्ही नाचणारच ना हो? असं असं मी रात्री. हा? काय हो, हो. गिरीशका गाणं सुचलं का? गिरीशका. गिरीशका गिरीशका अरे बाबा गिरीशका रे, गिरीशका. कोणचं म्हणतोय तो? तुम्हाला तरी माहिती आहे काय? बघ, तुम्ही आमचं ऐका. ओ दिन ना दिया, ओ दिन ना दिया, तो बोलो ना क्या किया. ले बेटा, आखी दुनिया में भी अगर प्यार ना किया तो क्या किया. ले बेटा, बंदा बेटा आपला करूया सुरुवात. ठीक आहे, करा सुरुवात. खरा सुरुवात बिंदास करा. नका बाई रोखू अशा तिरख्या नजरा, नका बाई रोखू अशा तिरख्या नजरा. याओ दरबारी मनाचा मोजरा, याओ दरबारी मनाचा मोजरा, याओ दरबारी मनाचा मोजरा. याच देवताचे गीते वाट मी वाहिले, याच देवताचे गीते वाट मी वाहिले. गोड गोड प्रेमेने हे गाणे मनी गायले, गोड गोड प्रेमेने गाणे मनी गायले. जवळे उगे सजमाजा काला गजरा, जवळे उगे सजमाजा काला गजरा. याओ दरबारी
सरकार हा? काय सरकार पैसा घ्या, तुमच्या घ्या. हो थांबा जरा दुसऱ्या पडती. वा राजेश्वरी वा दिल एकदम खुश शिपाई हो उद्या देशो परदेशी राजांना निमंत्रण द्या हा. आणि प्रधान पुत्र विक्रांतचा राज्याभिषेक आयोजित केलाय अशी सर्वत्र दौंडी द्या चला निघा. हो येतोडा हो हो जातोय ना मी. हो येतोडा आम्ही काय चाललं निघा. बघा. चल चल राजेश्वरी चला तर शेवटी 25 वर्षापूर्वीचे स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. आज राजा चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कधी एकदा ठार करून आता राज्याभिषेक करतोय असं झालंय मला. शिपाई ओ प्रधानजी ओ प्रधान. शिपाई बोला आता कुणाला पकडू याला पकडू हा कुणाला शिपाई आराम करा. मी सांगत तेवढंच कर. फालतू बडबड बंद कर. बोला प्रधानजी काय आज्ञा आहे. आराम करा. रथाची नाही मग महाराज बोल महाराज या पुढे प्रथम मला मुद्रा करो हा? पुढे जायचं. समजलं मला नाही समजलं त्याला समजलं बघा. समजलं समाजा दुखपला जशी आज्ञा महाराज दुसरं घ्यावा महाराज अरे ए, प्रधानजींचा अजून राज्याभिषेक व्हायचा आहे. आराम करा. हो. लवकरच आम्ही आमचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाला करणार मग आहोत. कराल तेव्हा बघू. शिपाई काय करायचा आणि त्या राजा चंद्रचूडाला आमच्या समोर हजर करू. ए, आज्ञा महाराज येतो आम्ही या लवकर. चल. शिपाई हो. आमचा पुत्र विक्रांत हा, याला ताबडतोब इकडे पाठवून द्या हा, आणि आणि त्या कैद केलेल्या राजेश्वरीला आमच्या समोर हजर करा. जशी आज्ञा महाराज या लवकर. येतो महाराज. आपण आम्हाला बोलव पिताशी. ये विक्रांत. विक्रांत आज राजा चंद्रचूडाचा शेवटचा दिवस कधी एकदा ठार करून या राजसिंहासनावर आरूढ होतोय असं झालंय मला. पिताश्री काही करते असं वाटत नाही तुम्हाला. विक्रांत म्हणजे कोण म्हणायचा तुला. पिताश्री कसा झालो तर या राज्याचा जावई आहे मी. तेव्हा राज्याभिषेक होणार तो माझाच. विक्रांत मी तुझा बाप आहे हे विसरू नकोस. आणि हे राज्य काबीज करण्यासाठी जीवाचा रान केला आहे. विक्रांत तू अजून लहान आहे. हे राज्य चालवण्यात तू लायक नाही. पिताश्री कोण सांभाळून बोला. राजकुमारी राजेश्वरीसाठी मी काही करू शकतो. वेळ पडल्यास तुम्हालाही ठार करू शकतो. विक्रांत आराम करा. हे शब्द बापाला उच्चारतो ना तुला लाज कशी वाटू लागली. या लाज वाटण्यासारखं काय आहे. या राज्याची राजा चंद्रचूडाची कन्या माझी पत्नी होणार. विक्रांत जेव्हा तुला अजून स्वीकारलं नाही तेव्हा उद्याच आम्ही आता राज्याभिषेक करणार आहोत. परंतु माझ्या तो जिवंत राज तेव्हा ना. आराम करा. प्रत्यक्ष जन्मदात्या बापाविरुद्ध तलवार चालवा. आराम करा. त्यासारख्या पापी पुत्राला वेदी आवाज. वा, छान. माझ्या सौंदर्यात प्रेम करणाऱ्या नारा थांबा. अरे धिक्कार धिक्कार असो तुझ्या. काय म्हणायचंय तुला. तुम्ही थांबवलं म्हणून नाही तर खरं नव्हतं आता. अरे तुझ्या निमंत्रणापूर्वी आम्ही तुझ्या राज्याभिषेकासाठी हजर. होय होय मी पण पत्रिका छापल्या काय काळजी करू नका. शिपाई हा. ते
त्याचा राज्याभिषेक होणार. पण कुठं होणार सांगा आणि ना. आता राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने पण होणार. कुठं होणार तो पहिला सांगा. यम दरबारी होणार. बापू मगाशी. बर, बर. पहिले भावा बहिणीच्या आबरू त्याला लाट घ्या. तुला आता क्षमा नाही. पाहूया पाहूया तुला बरोबर. पाहूया. तुम्हाला तो पाठी नाही गेला. शिपाई. ए बाबा ए हा. पाणी आणजा. कशाला रे. अरे धापा टाकतोय तो. राम हौस. जा. या हरामखोराचा मुर्दा तो जरी फेकून द्या. त्याला आम्ही नाही यायचं. तुला झपणार आहे काय ते. माझ्यावर भावाची माझ्या झपणार. मी वाटलं नोकरी सोडी. त्याला मी देणार नाही. प्रेम करून जमलं वाटतं. आणि या हरामखोराचा मुर्दा खोल जरी फेकून द्या. तुम्हाला हे काम जमणार आहे की नाही? जर तुम्हाला या राज्यामध्ये नोकरी हवी असेल तर या हरामखोराचा मुर्दा उचला आणि खोल जरी फेकून द्या. काम हौस. कमी आहे काय कसला आहे बघा दाढ झोपडी काय जा. मला राज्याबाहेर चालतो आहे इथून. ए बाबा ते जाऊया आपण. जा. चालतो आहे इथून. चल चल भाऊ चल चल तू काय बघूया. नाही तर आपण टाकायचं असलं आहे. पैसा करेगा पैसा करेगा पैसा करेगा पैसा करेगा अभी क्या करेगा ये कुछ नाही केलं का. पूरा बॉट बॉट हा? खेलेगा दुकान तो नाही खेळला. अरे खेलेगा क्या दुकान अरे तो कसं केलं. तुझ्यासारख्या शिपायाची या राज्यामध्ये गरज नाही. हो हरामखोरा आता दुसरा मुर्दा. बोलेगा ए, उठ. उठ ना. हा? प्रेम करतोय. अहो ज्याची होती त्याने चांगली अहो ज्याची होती त्याने चांगली याने लावलेली माया आजमाया गेली हो चिमण्याची उडून ए बाबा ए उडून नाही गेली. भूल गेले. चिमणी चिमणी ती बुर्र. चल रे. हो मेला तार झाला तो. तुझा जीव तुला हवाय ना मग. काय? अरे मी आहे ना. चल सरळ नरम नाही झालास तर इथं टाकून जाईल. मी खरं सांगतो आता. हा. ऐक ऐक. आपण या राज्याचे राजे झाला. चले. राज्य झालं बरं पण हे असं बरोबर नाही. चल. हा. चल बा. महाराज आज या राज्याचे आपण खरे राजे झाला. मुद्रा घ्यावा महाराज. मला देतो आम्ही. चल सरदार गुंडा. खरं तर मीच मुद्रा करायला पाहिजे तुम्हाला. नाही महाराज असं बोलून आम्हाला लाजवू नका. कारण आपणच या राज्याचे राजे आहात. आम्हीच मुद्रा केला पाहिजे तुम्हाला. डाकू मंगलसिंग
त्या नराधमाच्या चांगुलपणा विश्वास ठेवून हे राज्य गमावून बसलो होतो, परंतु कैदखान्यातून सुटका करून आमचे प्राण वाचवले. याचे उपकार जन्मभर न विसरले काय? नाही महाराज, आम्ही या राज्यासाठी केलं. आणि जर का तुम्हाला गुण गौरव करायचाच असेल तर या जयचा करा, कारण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला दैवत मानणाऱ्या या जयचे करा. जे माफ कर मला. नाही महाराज, या तुमची चूक मुळीच नाही. शिपाई जशाच ना महाराज. शिपाई जय आणि आमची कन्या राजेश्वरी हिचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात झाला पाहिजे. मोठ्या थाटा मारतातच होणार. पिताश्री राजेश्वरी. अरे पण तू अगं मी बोलू शकणार नाही. अरे छातीचा पिंजरा आत गेला. तू बोल नको, मी आहे ना. मी कशाला आहे? हो पाठीमागे राजेश्वरीचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात. हो या ना, या पुढे या, पुढे या. हे दत्तू, हे मी मंगलाष्टका म्हणतो, तुम्हाला पाठवलं पाठलं अरे काय करतो? त्याचा पाटणं नाही. अरे पाटणं म्हण. चला म्हणूया आपण. हा तुम्ही या, आम्ही बघताव. करा सुरुवात. म्हणू काय? काय म्हणू आली. कोण? तू बोल येते बघ. आली लग्नासाठी समीप नवरा. नवरा देवान्या वागरा. तुझे मनी ओविले उजून सूर्या सदा मंगल मंगला. सावधान